नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता कुर्डुवाडीमधल्या मार्केट यार्डमध्ये उभा आहे. तर तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय की हे टमाटर अगदी बाजारामध्ये चांगला भाव खाऊन राहिले आहे. खरं तर सोशल मीडियावर सुद्धा ह्या टमाट्याने चांगल्या मोठ्या प्रमाणात भाव खाल्ला आहे. नेमका टमाट्याचा दर किती आहे हे विचारण्यासाठी या मार्केट यार्डमध्ये आपण जरी पोहोचलो असलो तर या माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की आर्डोर सीड्स कंपनीचं या ठिकाणी गुरु नावाचं टमाटो आहे आणि हे टमाटो पहिल्यांदाच मार्केटला आले. तुम्ही बघू शकता या टमाट्याचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य तर फळाचा आकार चपटा आणि गोल सांगितलं जातंय. उत्पन्न सरासरी 20 ते 30 टनापर्यंत उत्पन्न निघेल. त्यासोबत फळाचं वजन हे 80 ते 100 ग्रॅम या फळाचं वजन आहे. त्यासोबत इतर वाणांच्या तुलनेत सर्वाधिक रोगप्रतिकार क्षमता या वाणासाठी चांगलं आहे असं देखील बोललं जाते. खरं तर आर्डोर सीड्स शेतकऱ्यासाठी सातत्यानं वेगवेगळं काहीतरी नवीन देत आलेली कंपनी आहे. खरं तर वातावरणातील बदल असतील, शेतकऱ्याच्या अडचणी असतील आणि बाजारातील सतत बदलणारी मागणी असतील, या त्रिसूत्राचा विचार करून ही कंपनी सातत्याने शेतकऱ्याला नवीन काहीतरी देत आले. त्यामध्ये झेंडूमध्ये प्राईम ऑरेंज असेल, ड्रीम येलो असेल त्या ठिकाणी आणि पुष्पा येलो असेल, ह्या व्हरायटीने शेतकऱ्याला त्या ठिकाणी नावारूपास आलेल्या व्हरायटी त्यासोबतच कलिंगडामध्ये सुद्धा या कंपनीनं मोठा नावलौकिक मिळाल्याचं चित्र दिसतंय. तर टमाट्याचं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी सांगितलंच. वेगवेगळे शेतकरी आपल्यासोबत आहेत, वेगवेगळे व्यापारी आहेत. खरं तर ह्या टमाट्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, गुरुचं वैशिष्ट्य काय, हे गुरु इथल्या व्यापाऱ्यांना कसं वाटलं, इथल्या शेतकऱ्यांना कसं वाटतं हे विचारून घेण्याचा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? राजभाऊ पाटील. काय सांगता येईल ह्या व्हरायटीबद्दल, टमाटो बघितलं काय वाटतं? चांगले, एकदम चांगली व्हरायटी. बरं, व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी. शेतकरी आहे. लावले का कधी टमाटे? लावले, चांगला आहे एकदम. बरं, ठीक आहे. शंकर, नमस्कार. मी शंकर क्षीरसागर. हां हे व्हरायटी आहे गुरु. हां हे टिकायला व्यवस्थित आहे. जास्त दिवस व्यापारी जर खरेदी केला तर 15 दिवस ह्या मालाला काय सुद्धा होत तुम्ही लावले का काय? नाही. लावलेला आहे किती आपल्याला. 2 एकर लावलेला आहे. आता चालू झालेला आहे. ती तुमचं आहे का? हा, आपलं बरं, रोगाला कशी व्हरायटी? काय रोगाला कमी, इतर जातीपेक्षा रोगाला कमी बळी पडता येईल. बरं, आणि उत्पन्न कसं निघतंय? उत्पन्न या दुसऱ्या व्हरायटीपेक्षा जास्त उत्पन्न निघता येईल. खर्च याचा किती आला? खर्च ह्याला 25,000 रुपये आला आहे फवारणीचा. बरं, किती आहे? एकराला 2 एकराला 50,000 रुपये आले. 2 एकरा 50,000 रुपये. आता पहिल्यांदाच मार्केटला आणलं. पहिल्यांदा कसा दर मार्केट मिळालाय? आज 25 रुपये बाजार आहे. बरं, 25 रुपये बाजार आहे. 25 रुपये. होते ना पैसे? हा जर बाजारात राहिलं तर 5 लाख रुपये फडायला होते. बरं, 5 लाख होते. बरं, नमस्कार. नमस्ते. तुम्ही काय शेतकरी आहे, व्यापारी? शेतकरी. बरं, काय वाटतं व्हरायटी बघितल्यानंतर नवीन मार्केटमध्ये व्हरायटी आहे, काय वाटतं व्हरायटी? व्हरायटी चांगली आहे. माल लांबच्या मार्केटला घेऊन जाण्यासाठी पण चांगला आहे. बरं, हां कणक माल आहे. फळांचा आकार चांगला आहे. साईज पण चांगली होते. बरं. शेतकऱ्यांना परवड्यासारखी व्हरायटी आहे, कारण याचे इतका वातावरण खराब असताना सुद्धा कुठलाही डाग वगैरे करप्याचा ह्याच्या फळावरती आला नाही. त्यामुळे थोडा उत्पादन खर्च कमी होईल. बरं, वातावरण कसं होतं टमाट्याला आता सध्या? टमाट्याला वातावरण एकदम खराब होतं, हां. कारण सारखं सतत पाऊस आहे. त्यामुळं टोमॅटो सारखं वातावरण म्हणजे कुठलाही तिरंगा नाही, काय नाही, कलर चांगला आहे, कुठलाही डाग ह्याच्यावरती दिसत नाही. बरं, शेतकऱ्याला काय आव्हान करतात तुम्ही? शेतकऱ्यांना यावर्षी नवीन व्हरायटी आहे, पण पुढच्या वर्षी हे पाहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावायला काय हरकत नाही. बरं, तसं प्रामुख्यानं काय रोग येतात टमाट्यावरती, काय प्रामुख्याने रोग येतात? टमाट्याला प्रामुख्याने लवकर येणारा करपा आहे, उशिरा येणारा करपा आहे. आपल्या फळावरती जो बॅक्टेरियल करपा आहे, डाग आहे, तो सगळ्यात धोकादायक ठरतो, कारण व्यापारी त्याला घेत नाहीत. प्लॉट बघितलं आहे गुरुचे? गुरुचे प्लॉट आता हाच बघितलेला आहे आम्ही, बरं, कुठं बघितलं आहे? चिंचगावमध्ये. कसा वाटला प्लॉट? प्लॉट चांगला आहे. हां, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही शेतकरी व्यापारी? शेतकरी. बरं, लावले टमाटो घरी? ठीक आहे, हेच आपलं. आपलंच आहे टमाटो. झाला काय रोगाला कसं होतं टमाटो? काय नाही, बाकीच्या टमाट्याच्या व्हरायटीच्या मनाने व्यवस्थित वाटलं. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर टमाट्याला ह्या वर्षी रोगाचा प्रतिकार जास्त आहेत. रोग ह्याला एवढा प्रयोग नाही. रोग नाही एवढ्या प्रमाणात आहे, पण नॉर्मल आहे. त्याचा खर्च किती केलाय? खर्च झालाय 60,000 पर्यंत झाला. 60,000 पण झालाय. किती होते पैसे वाटतात? अपेक्षा आहे 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखापर्यंत. किती दिवसात? 3.5 महिन्यात. बरं, व्हरायटी चांगली आहे. एकदम व्यवस्थित आहे. शेतकऱ्याला काय सांगतात बाकीच्या? इथून पुढे 99% शेतकऱ्यांनी हीच व्हरायटी लावावी अशी माझी इच्छा आहे. थोडी हे जास्त आहे. जास्त आहे. हां. बरं, बाकीचे काय सांगतील? बाकीच्या हे असतं तुम्ही सुरुवाती करताना खर्च मोठ्या प्रमाणात होतो बाकीच्या व्हरायटीला, ह्याला खर्च कसा असतो? याला एवढा खर्च झालेला नाही. शेणखत भरल्यानंतर बेसर थोडा टाकलेला आहे. हां, त्यानंतर बाकीचा काही एवढा खर्च झालेला नाही. नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं कुठलं गाव? आंबाड. अंबाड. बरं, व्हरायटी बघितली आहे? ही व्हरायटी नाही, नवीनच आहे बाजारात. प्लॉट काय बघितलेला नाही आहे, बरं, पण कसं वाटतं टोमॅटो बघून छान वाटतंय. कातडा रट आहे हां, आणि रोगाला पण बळी पडणार नाही असं टोमॅटोकडे बघून वाटतंय. बरं बरं, हां. त्याच्यामुळं आणि वजन पण चांगलं वाटतंय बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा. आणि क्वालिटी पण चांगली आहे, साईजला पण मोठा आहे. बरं, बाकीच्या देशीसारखं इतर व्हरायटीपेक्षा चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, ठीक आहे. लावायचा विचार शेतामध्ये? हो, आहे की पुढल्या वर्षी लावू.
हे लावायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा व्यापाऱ्याचं ह्या टमाटोविषयी काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया व्यापारी म्हणजे टमाटोविषयी? ही अर्जुन सीडची व्हरायटी आज नवीनच आली. ते मालावरनं किपिंग क्वालिटी चांगली आहे, टणकरपणा जास्त, लालसर माल, दिल्ली पास होईल असं वाटतंय. हां हां लांबच्या मार्केटला लांबच्या मार्केटला जाईल. शेतकऱ्यांनी आवर्जून लावावी. चिसगावमध्ये एक प्लॉट नवीन असल्यामुळं लावलेलं आहे आता. तर दुसऱ्या टमाट्यापेक्षा रोग कमी आहे ह्याला. करपा ही काडी करपा कमी आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी लावायला काही अडचण नाही. आणि उत्पन्न चांगलं आहे, मनामध्ये दमदारपणा आहे, टिकाऊपणा आहे, शायनिंग चांगली आहे. हां व्यापाऱ्या पसंत उतरल्या व्हरायटी हो चालणार पसंत. प्लॉट बघितला जाऊन तुम्ही? बघितलं प्लॉट. काय प्लॉटमध्ये गेल्यावर काय आढळून आलं? प्लॉटमध्ये सेटिंग जास्त आहे, मालाचं भरपूर, त्यामुळे काही अडचण नाही शेतकऱ्यांना लावाय काय अडचण नाही. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार नमस्कार. व्यापारी का शेतकरी? व्यापारी काय वाटतं व्हरायटी बघितलं काय वाटतं? आहे, माल तर चांगला आहे. बरं काय बाजारभाव काय राहिला मार्केट? बाजारभाव आज 25 रुपये आहे. 25 रुपये. लांबच्या मार्केटला झाली का व्हरायटी? जाईल आज पहिल्यांदाच पाठवायचे दिल्लीला. बरं आता ह्याच्यावर रिझल्ट बघायचा का? प्लॉट बघितला एखादा? प्लॉट नाही भेटला. नाही बघितलं. बरं ठीक आहे सर. नमस्कार. व्यापारी ना? हा व्यापारी. बरं कसं वाटतं व्हरायटी बघितल्यानंतर काय वाटतं? नाही चांगले व्हरायटी, हां बरं चांगले किपिंग क्वालिटी चांगले, कलरला चांगले, पावसात काय फाटणार नाही 99%. लॉंग रोडला कशी राहील व्हरायटी? होय चांगलं राहील ना मराठी. बरं इतर व्हरायटी तुम्ही काय सांगता येईल महत्त्वाचं? आता ही ह्या वर्षी नवीन लॉन्च झाली. सध्या तर किपिंग क्वालिटी चांगली वाटते. बरं हां शेतकऱ्यांना आता म्हणजे शेतकऱ्यांची बाहेर झाल्यानंतर शेतकरी मला रोगाला कमी बरं पडतो. शेतकऱ्यांना सांगितलं की दरकट आहे, खर्च कमी झाला आहे, तिथे जे वैशिष्ट्य आहे ती वाटते वैशिष्ट्य आहेत सगळ्यात. हो आहेत की चांगले मराठी. प्लॉट बघितला आहे हो तुम्ही? सक्सेसफुल भविष्यात चांगलं ग्रीप पकडेल असं वाटतंय. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न बी चांगलं भेटेल, आवरी बी चांगलं भेटेल आणि मार्केटला जर चाललं तर चांगलं शेतकऱ्यांसाठी होईल आणि व्यापाऱ्यांच्या किपिंग क्वालिटीसाठी बी चांगलं होईल. किती क्वालिटी चांगलं आहे. शेतकऱ्यांना काय सांगता यावर? काय नाही बिंदास लावा, काय आम्ही घ्यायला तयार आहे माल. चांगला आहे माल. हा चांगला माल. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही शेतकरी का व्यापारी? शेतकरी. बरं आणले टमाटो? टमाटा आणली ही तुमच्यातच आहे? सगळी झालं आहे घरची काय? नाही नाही सगळी भाव होतं काय ते मग? भाव होती. बरं कसं व्हरायटी बघितलं वाटतं? व्हरायटी चांगली आहे, टिकायला जास्त दणकट असल्यामुळं ही फुटत नाही लवकर, जास्त दिवस बाजार मार्केटला राहतात. तोडल्यापासून 15 दिवस याला काय होत नाही. होत नाही. काय सुद्धा. बरं किती एकर लावले? 2 एकर लावलेलं. 2 एकर लावले. बरं पैसे होते का चांगलं? पैसे आता ह्या बाजारभावात भरपूर पैसे होते. होते. याच्यापेक्षा खाली आलं नाही पाहिजे. बरं तर जर आता बघायला गेलं तर टमाटोला त्या ठिकाणी वातावरण खराब होतं, सतत पाऊस पडत होता, अनेक रोगाचा अटॅक होत होता. ह्या व्हरायटीवर त्या वातावरणात सुद्धा ही टमाटा आलं. बाकीच्या टमाटाने रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ती फळ करप्या पड, कुठं कुजव्या येईल, त्यामुळे फळ बसल्यात आहे, त्याची वाढ चालू नाही. पण ह्याची वाढ चालू आहे, फ्लोरिंग चांगलं आहे, कटिंग चांगलं आहे. बरं असं झालं. शेतकऱ्याला काय सांगतात बाकीच्याला? हीच व्हरायटी लावायची. DC जर लावायची म्हणलं तर हीच लावायची, ही चांगली आहे. ठीक आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतल्यानंतर नवीनच व्हरायटी ही मार्केटला पहिल्यांदा आज आली आहे. आज मार्केटमध्ये पहिल्यांदाच ही व्हरायटी उतरली आहे. ज्या व्हरायटीचे मालक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावली आहे त्या शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचं सांगितलं की व्हरायटी अतिशय दणकट आहे. रोगाला अतिशय महत्त्वाचं म्हणजे रोगाला अतिशय दणकट आहे. त्यामध्ये खर्च कमी होतो आहे आणि उत्पादन बघायला गेलं तर उत्पादन ही मोठ्या प्रमाणात व्हरायटीचं निघलं आहे. सध्याला मार्केटमध्ये मोठा भाव आहे, त्यामुळे शेतकऱ्याला परवडते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खरेदी करणारा व्यापाऱ्यांच्या सुद्धा पसंतीची ही मोठ्या प्रमाणात व्हरायटी आहे. व्यापारी बांधवांनी बोलून दाखवलं की दिल्लीपर्यंत ही व्हरायटी जाईल. चांगला बाजारभाव ह्या व्हरायटीला आहे. इतर शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान केलं व्यापाऱ्यांनी की तुम्ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लावा. याचं कातडं व्यापाऱ्यांनी महत्त्वाचं सांगितलं की ह्याचं कातडं अतिशय जाड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन सुद्धा ह्या व्हरायटीचं चांगलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पसंतीसाठी ही व्हरायटी नक्कीच उतरली आहे. त्यासोबत व्यापारी बांधवांना सुद्धा ही व्हरायटी पसंतीसाठी नक्कीच उतरलेली चित्र दिसते. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कुर्डेवाडी.